ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षिणे पुण्ये मर्तलोकं विशन्ति एवं त्रयीधर्म मनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते. याप्रमाणे स्वर्गलोकातील अमर्याद विषयसुखाचा भोग घेऊन पुण्यकर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे पालन करून जे इंद्रिय भोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रात पडावे लागते. तात्पर्य: जो उच्चतर लोकाप्रत उन्नत होतो तो दीर्घायुष्य उपभोगतो आणि इंद्रियतृप्ती करण्यासाठी त्याला अधिक उत्तम प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होतात, पण तरीही त्याला उच्चतर लोकांमध्ये कायमचे राहू दिले जात नाही. मनुष्याच्या पुण्यकर्मांचे फळे जेव्हा समाप्त होतात तेव्हा मनुष्याला पुन्हा पृथ्वीतलावर परत पाठविले जाते. वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्याने ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त केली नाही, किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ज्याला सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण यांचे ज्ञान झालेले नाही, तो जीवनाचा अंतिम उद्देश प्राप्त करण्यासाठी निष्फळ ठरतो. अशा रीतीने कधी वर तर कधी खाली करणाऱ्या चक्रामध्ये स्थित असल्याप्रमाणे तो पुन्हा उच्चतर लोकांमध्ये जातो आणि पुन्हा परतून येतो. तात्पर्य हेच आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतून येण्याची मुळीच शक्यता नसते त्या वैकुंठ लोकाची प्राप्ती करण्याऐवजी मनुष्य केवळ स्वर्गलोकामध्ये आणि मृत्यूलोकामध्ये पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात पडत राहतो. म्हणून सच्चिदानंद जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा या दुःखमय संसारात कधीही न परतण्याकरिता मनुष्याने आध्यात्मिक जगताची प्राप्ती करणे हे अधिक श्रेयस्कर आहे. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्यभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. परंतु जे लोक अनन्य भक्तिभावाने माझ्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करीत माझी उपासना करतात त्यांच्या गरजा मी पूर्ण करतो आणि त्यांच्याकडे जे आहे त्याचे मी रक्षण करतो. तात्पर्य: कृष्ण भावने वाचून ज्याला क्षणभरही राहवत नाही तो दिवसातून 24 तास केवळ श्रीकृष्णांचेच चिंतन करतो. तो श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन पादसेवन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तीमध्ये रममाण झालेला असतो. अशा भक्तांना आत्मसाक्षात्कारामध्ये परिपूर्णता प्रदान करणाऱ्या अशा सर्व क्रिया मंगलमयी आणि दिव्य शक्तींनी परिपूर्ण असतात. यामुळे भगवद्भक्त भगवंतांचे केवळ सान्निध्य प्राप्त करण्याची इच्छा करतो असा हा भक्त निसंदेह विनाप्रयास भगवत्प्राप्ती करतो. यालाच योग असे म्हणतात. भगवत कृपेमुळे अशा भक्ताला भौतिक बद्धावस्थेत पुन्हा कधीच परतावे लागत नाही. क्षेम म्हणजे भगवंतांचे अहेतुकी संरक्षण होय. योगाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती होण्याकरिता भगवंत भक्ताला सहाय्य करतात आणि जेव्हा भक्त पूर्णपणे कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याचे दुःखपूर्ण बद्धावस्थेत पतन होण्यापासून रक्षण करतात. येऽप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता ते अपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्. हे कौन्तेया, जे लोक इतर देवतांचे भक्त आहेत आणि जे त्यांचे श्रद्धेने पूजन करतात ते वस्तुतः माझेच पूजन करतात, परंतु त्यांची ती आराधना चुकीच्या मार्गाने केलेली असते. तात्पर्य: भगवान श्रीकृष्ण सांगतात की देवतांची उपासना करणारे जरी अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करीत असले तरी ते फार बुद्धिमान नसतात. उदाहरणार्थ, जेव्हा मनुष्य वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता वृक्षाच्या पानांना आणि फांद्यांना पाणी घालतो तेव्हा तो पुरेशा ज्ञानाच्या अभावी किंवा नियामक तत्त्वांचे पालन न करता कसे करतो. त्याचप्रमाणे शरीराच्या विविध अवयवांची सेवा करणे म्हणजे पोटाला अन्नपुरवठा करणे होय. देवता या भगवंतांच्या प्रशासनातील निरनिराळ्या अधिकारी आणि निर्देशक आहेत. मनुष्याला शासनाचे नियम पाळावयाचे असतात. पदाधिकाऱ्यांनी किंवा निर्देशकांनी केलेले नव्हते. त्याचप्रमाणे मनुष्याने केवळ भगवंतांचीच आराधना केली पाहिजे. म्हणून आपोआपच भगवंतांचे पदाधिकारी आणि निर्देशकही संतुष्ट होतील.
अधिकारी किंवा निर्देशक हे प्रशासनाचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांना लाच देणे बेकायदेशीर आहे. याचेच वर्णन या ठिकाणी अविधिपूर्वकम या शब्दामध्ये करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवतांची अनावश्यक उपासना श्रीकृष्णांना मान्य नाही. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेना तश्चन्तवन्ति ते. सर्व यज्ञांचा मीच केवळ भोक्ता आणि स्वामी आहे, म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाही त्यांचे पतन होते. तात्पर्य: या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, परंतु ते सर्व यज्ञ भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ आहेत. यज्ञ म्हणजेच विष्णू होय. भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायात स्पष्टपणे म्हटले आहे की मनुष्याने केवळ या यज्ञ किंवा श्री विष्णू प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. वर्णाश्रम धर्म हा विशेष करून श्री विष्णूंच्या संतुष्टीप्रित्यर्थ योजिला आहे. म्हणून श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की मीच सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, कारण मी प्रभू आहे. ही वस्तुस्थिती न जाणता अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभांकरिता देवतांची उपासना करतात, म्हणून त्यांचे संसारसागरात पतन होते आणि त्यांना जीवनाची अभिष्टसिद्धी प्राप्त होत नाही. तथापि जर कोणाला आपल्या भौतिक कामना पूर्ण करावयाच्या असतील तर त्याने भगवंतांकडेच याचना करणे अधिक बरे, जरी ही शुद्ध भक्ती नसली तरी, कारण अशा रीतीने त्याला इष्टफलाची प्राप्ती होईल. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रता भूतानि यान्ति भूतेजा यान्ति मद्याजिनोपि माम. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूतयोनीमध्ये जन्म प्राप्त होतो आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्ती करतात. तात्पर्य: जर कोणाला चंद्र, सूर्य अथवा इतर कोणत्याही ग्रहलोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला वेदोक्त विधिविधानांचे पालन केल्याने त्या इच्छित ग्रहलोकाची प्राप्ती होऊ शकते. जसे दर्शन पौर्णमासी विधी याचे विस्तृत वर्णन वेदांच्या कर्मकांड विभागामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये निरनिराळ्या ग्रहलोकांच्या अधिष्ठात्री देवतेची प्राप्ती करण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपासना सांगण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विशिष्ट प्रकारचा यज्ञ केल्याने मनुष्याला पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते. तसेच मनुष्य भूतांच्या ग्रहावर जाऊ शकतो आणि यक्ष, राक्षस किंवा पिशाच्च बनू शकतो. पिशाच्चोपासनेला अभिचार किंवा इंद्रजाल असे म्हणतात. इंद्रजाल किंवा जादूटोणा करणारे अनेक लोक आहेत आणि जादूटोणा करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय असे त्यांना वाटते, परंतु वस्तुतः अशी सर्व कार्ये पूर्णपणे भौतिक आहेत. त्याचप्रमाणे केवळ भगवंतांचीच उपासना करणारा विशुद्ध भक्त निसंदेह वैकुंठाला आणि कृष्णलोकाची प्राप्ती करतो. या महत्त्वपूर्ण श्लोकावरून आपण जाणले पाहिजे की जर केवळ देवतांची उपासना केल्याने मनुष्याला स्वर्गलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा पितरांची उपासना केल्याने पितृलोकाची प्राप्ती होऊ शकते किंवा जादूटोणा केल्याने भूतलोकाची प्राप्ती होऊ शकते, तर शुद्ध भक्ताला श्रीकृष्ण अथवा श्री विष्णू लोकांची प्राप्ती का होऊ शकणार नाही? दुर्दैवाने श्रीकृष्ण आणि श्री विष्णूंचे निवास असणाऱ्या अशा दिव्य लोकांचे बऱ्याच लोकांना ज्ञान नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. निर्विशेषवाद्यांचेही ब्रह्मज्योतीमधून पतन होते. यास्तव कृष्ण भावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव समाजामध्ये प्रचार करीत आहे, जेणेकरून केवळ हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य याच जीवनात पूर्णत्व प्राप्त करून भगवद्धामात परत जाऊ शकतो. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तु परन्तश्मानि प्रययात्मन. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. तात्पर्य:
बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमयी धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममय भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे. भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे. याचे आचरण सर्वात गरीब मनुष्यही पूर्व पात्रतेविना करू शकतो. यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे आणि ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे. मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्त्वपूर्ण नाही. हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान, फळ अथवा थोडेसे पाणीही अर्पण करू आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात. म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही, कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरण्याजोगी आहे. इतक्या सहज सोप्या पद्धतीद्वारे कृष्ण भावना भावित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल? श्रीकृष्णांना प्रेममय सेवेव्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते. श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात. ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाही. ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते. तरीही ते भक्तांकडून प्रेमभावाचे आदानप्रदान करण्याकरिता भक्तांच्या भेटीचा स्वीकार करतात. कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजे जीवनाची परिपूर्णता गाठणे होय. श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता भक्ती हे केवळ एकच साधन असल्याचे दर्शविण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आला आहे. इतर कोणत्याही साधनाने, उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्त्वज्ञानी झाल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार होत नाही. भक्ती ही कधीच हेतू प्रेरित नसते. भक्ती ही शाश्वत आहे आणि परमसत्याच्या सेवेप्रित्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे. भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भोक्ता, आदिपुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिष्ठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा यज्ञ स्वीकारतो हे सांगतात. शुद्ध होण्याकरिता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची म्हणजेच दिव्य प्रेममय भगवत सेवा प्राप्ती करण्यासाठी जर मनुष्याला भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात ते जाणून घेतले पाहिजे. जो श्रीकृष्णांवर प्रेम करतो तो त्यांना जे हवे असेल ते अर्पण करतो आणि भगवंतांना नको असलेली किंवा भगवंतांनी न विचारलेली कोणतीही गोष्ट अर्पण करणे टाळतो. यास्तव मांस, मासे आणि अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नयेत. जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावी अशी त्यांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितले असते. याउलट ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान, फळ, फूल आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन. म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस, मासे, अंडी यांचा स्वीकार करणार नाहीत. भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि पाणी इत्यादी मनुष्यांसाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी याचे विधान केले आहे. या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही, कारण ते त्याचा स्वीकार करणार नाही. जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममय सेवा करू शकणार नाही. 3ऱ्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, केवळ यज्ञाचे अवशेषत्व पवित्र असतात आणि जे जीवनामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत व ज्यांना संसार बंधनातून मुक्त व्हावयाचे आहे त्यांच्यासाठी केवळ असे अवशेष सेवन करणेच योग्य आहे. त्याच श्लोकामध्ये पुढे भगवंत सांगतात की जे आपले अन्न अर्पण करीत नाहीत ते केवळ पापच भक्षण करतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्यांचा प्रत्येक घास हा त्यांच्या मायाजालाच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो. मनुष्याने स्वादिष्ट, रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून ते श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे.
त्या योगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चितच प्रगती करता येते. मेंदूमध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि यामुळे त्याची विचारशुद्धी होते. मनुष्याने सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेमभावाने अर्पण करावी. श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही. तथापि ज्याला भगवंतांना अन्न अर्पण करून त्यांना संतुष्ट करावयाची इच्छा आहे, त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात. खाद्यपदार्थ तयार करताना, ते अर्पण करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजेत. परम सत्य हे इंद्रियरहित आहे असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवद्गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही. त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचा भौतिक स्वरूपाचा दाखला आहे. परंतु वस्तुतः भगवान श्रीकृष्णांना इंद्रिये आहेत आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिये परस्परानुगामी आहेत, अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियाचे कार्य करू शकते. श्रीकृष्णांना परमसत्य म्हणण्याचा आशय हाच आहे. इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण षडैश्वर्यांनी पूर्व म्हणताच आले नसते. 7व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात. भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात आणि म्हणून या बाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना, भगवंतांनी श्रवण करणे आणि भगवंतांची ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही. भगवंत परमसत्य असल्याकारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्यासमान आणि त्यांची चव घेण्यासमान आहे. या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे. जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वतः त्यांचा स्वीकार करतो, तोच केवळ जाणू शकतो की परमसत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते. यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददाति यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मर्दनम्. हे कौन्तेया, तू जे जे कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस, ते सर्व तू मला अर्पण कर. तात्पर्य: याप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही. सर्वांना प्राणधारणार्थ कर्म करावेच लागते आणि या श्लोकात भगवंत सांगतात की मनुष्याने सर्व कर्मे त्यांच्या प्रीत्यर्थ करावी. सर्वांना जाणण्याकरिता काही तरी खावेच लागते, म्हणून मनुष्याने कृष्णप्रसादच खावा. कोणत्याही सुसंस्कृत मनुष्याला काहीतरी धार्मिक कर्मकांड करावेच लागतात. म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे सर्व माझ्यासाठी कर. यालाच अर्चन असे म्हटले जाते. प्रत्येकामध्ये दान देण्याची प्रवृत्ती असते, म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे दान मला दे. याचा अर्थ असा आहे की अतिरिक्त धनसंपत्तीचा कृष्ण भावनामृताच्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये लोकांना ध्यान प्रक्रियांकडे अधिक कल दिसून येते, पण ही प्रक्रिया या युगासाठी अव्यवहार्य आहे. तथापि आपल्या जपमाळेवर हरे कृष्ण महामंत्राचा जप करीत दिवसातील 24 तास श्रीकृष्णांचे ध्यान करण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो, तो निश्चितच गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ योगी आहे.